हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि खूप दिवसांनी मी हा व्लॉग शूट करत आहे. व्लॉग शूट करत नाही आहे, ॲक्च्युली मी आता ठरवलं आहे की यूट्यूबवरती मी माझे जे पण आर्टवर्क्स रोज डेली करायचा प्रयत्न करत आहे त्याची एक फुल प्रोसेस व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करू शकते, जेणेकरून जे पण म्हणजे ज्यांना पण आर्ट शिकायची आवड आहे ते माझे हे ट्युटोरियल्स बघून त्यांचे आर्ट क्रिएट करू शकतात. आणि तुम्हाला जी मी रील रोज इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूब शॉर्टवरती पोस्ट करत असते त्याचं ॲक्च्युअल रिअल टाईम काय आहे हे पण कळेल. म्हणजे जर मी 1 तास आणि 2 तास पेंटिंग करत असेल तर नक्कीच मी 2 तास तर तुम्हाला पेंटिंग पूर्ण दाखवू शकत नाही. बट डेली मी जे जे पेंटिंग्स करत असते त्याची फुल प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. सो येस, हा माझा पर्पज आहे आणि त्या निमित्ताने मी डेली ॲटलिस्ट पेंटिंग करेल अशी अशी माझी खरं तर इच्छा आहे. त्याच्यामुळे जर तुमच्या वतीने हे गोष्ट मी जर माझी इच्छा पूर्ण करू शकते तर वाय नॉट. सो सगळ्यात पहिले मला तुम्हाला माझा सेटअप दाखवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी कुठे पेंटिंग करते. आणि मी पूर्ण रूम तर दाखवू शकत नाही फॉर प्रायव्हसी पर्पज. सो मी तुम्हाला थोडंफार जे पण माझा सेटअप आहे तो दाखवते. तर असा माझा हा सेटअप आहे, छोटासा सेटअप आहे, जिथे मी माझे सगळे आर्टच्या गोष्टी म्हणजे आर्ट सप्लायज सगळे ठेवलेले आहेत. आणि इकडे थोडासा मी माझा पसारा घरून ठेवला आहे. जर तुम्ही माझी इंस्टाग्राम व्हिडिओ पाहिली असेल तर हे मला कोलॅबरेशनमध्ये व्हरायटी कॅनव्हास या ब्रँडकडून खूप सारे आर्ट सप्लायज आले आहेत, जे की मी खरंच खूप एक्सायटेड आहे कंप्लीट करायला. आणि या यूट्यूबच्या जर्नी थ्रू मी तुम्हाला या सगळ्या आर्ट सप्लायजवरती नक्कीच पेंटिंग करून दाखवणार आहे. ओके, सो हा लॅपटॉप इथे आहे कारण मी माझं वर्क फ्रॉम होम जॉब करता करता माझी आर्टच्या गोष्टीसुद्धा करत असते. सो मी मध्ये मध्ये ते सुद्धा करणार आहे आणि माझी पेंटिंग पण कंप्लीट करणार आहे. तर आज आपण कोणती पेंटिंग करणार आहोत हे सगळ्यात पहिले हाच टास्क असतो की रेफरन्स इमेज शोधावा लागतो. सो रेफरन्स इमेजसाठी मी माझ्या स्वतःच्या इंस्टाग्रामवरती तुम्ही नेचर लँडस्केप किंवा ज्या पण टाईपचं पेंटिंग करायची इच्छा आहे त्या टाईपच्या पेंटिंगचा एक सब्जेक्ट जो पण असतो तो तुम्हाला सर्च करायचा आहे. बरेच जण पिंट्रेस्टवरती शोधतात, बरेच जण गुगल यूज करतात, बरेच जण माझ्यासारखे इंस्टाग्रामसुद्धा यूज करतात. सो मी एकदम इझी इंस्टाग्राम यूज करूनच खूप सारे इमेजेस मी ऑलरेडी इथे सेव्ह करून ठेवलेले आहेत, जे की मी तुम्हाला दाखवते. असं मल्टिपल इमेजेस मी सेव्ह करून ठेवते आणि नंतर स्वतःच कन्फ्यूज होते की नक्की कोणता मला यूज करायचा आहे, कोणता मी पेंट आज केलं पाहिजे. एनिवेज आपण शोधून काढूयात कोणता तरी एक इझी पेंटिंग जे लवकरात लवकर कंप्लीट होईल. आय होप मला माझा इमेज सापडलेला आहे. सगळ्यात पहिले मला माझं माइंड प्रिपेअर करावं लागतं की हे मी खरंच आत्ता काढलं पाहिजे की नाही. आणि असंच गोष्टी होत राहतात. सो मी हे ठरवलं आहे इझी पेंटिंग आपण आज काढूया. मला सतत माईक असा हातातच ठेवावा लागतोय कारण या बाईकचा थोडा प्रॉब्लेम आहे. जितका मी दूर ठेवेल तर त्याचा व्हॉइस तुमच्यापर्यंत येणार नाही आणि मग तुम्हाला हेडफोन्स घालून माझे व्हिडिओज बघावे लागतील. मला खरं तर नवीन माईक घ्यायची गरज आहे. सो एनिवेज मी तुम्हाला तर आपण हे आज पेंट करणार आहोत. आता सगळ्यात पहिले तू कुठल्या कॅनव्हास टाईपवरती आपण पेंट करायचं आहे, पहिले मला कॅनव्हास चूज करू दे. ओके ओके, तो जसं की मी तुम्हाला म्हटलं की व्हरायटी कॅनव्हासकडून मला कोलॅबरेशनमध्ये खूप सारे प्रोडक्ट्स आले आहेत. सो त्यांचाच एक कॅनव्हास बोर्ड मी आज यूज करत आहे, जो की आय गेस A4 साईजचा असेल. ह्याच्यावरती ॲक्च्युअल त्यांनी साईज मेन्शन नाही केली आहे, बट आपण हे यूज करत आहोत. सगळ्यात पहिले मला प्रॉपर सेटअप करू दे आणि मी मग तुमच्याशी बोलते. जे जे मला कलर्स यूज होणार आहेत रेफरन्स इमेजमध्ये बघून ते कलर्स मी फर्स्ट माझ्या बास्केटमध्ये काढून घेते. ओके, सो आपल्याला लागणार आहे ऑरेंज कलर, येलो कलर, देन ब्लॅक कलर. ऑब्वियस ब्लॅक अँड व्हाईट इज मस्ट. तो सगळ्या पेंटमध्ये तुम्हाला खूप जास्त प्रमाणात लागणार आहे.
तर ते कलर लागणारच आहे. त्याच्यानंतर एक ब्ल्यू शेड जी आपल्या स्काय सोबत जाईल. आय गेस ती या बॉक्समध्ये नाही आहे. सो माझा एक दुसरा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये अजून खूप सारे कलर्स आहेत. सेम ब्रँडचे सेम कलर्स आहेत. सो ही एक ब्ल्यू शेड. देन त्यानंतर आपल्याला ग्रीन कलर लागणार आहे जो की सॅप ग्रीन असेल. आणि जर सॅप ग्रीन तुमच्याकडे नसेल तर हा जो सेम येलो कलर आहे याच्यामध्ये आपण ब्लॅक कलर टाकून सॅप ग्रीन कलर सुद्धा क्रिएट करू शकतो. तर सगळ्यात पहिले आपण एक रफ स्केच काढून घेणार आहोत. जे जे मला माझ्या रेफरन्स इमेजमध्ये दिसत आहे ते मी इथे स्केच करणार आहे. एक सेंटर लाईन फर्स्ट आपल्याला सेंटर लाईन काढायची जेणेकरून त्याच्या रेफरन्सने आपण बाकी सगळ्या गोष्टी काढू शकू. एक छोटासा माउंटन सो आपण असं काही स्केच आउट करून घेतलं आहे. मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते सो तुम्हाला क्लॅरिटी येईल. ओके, सो यानंतर एक तुम्हाला बेसिक आयडिया जर असेल तर आपण कॅनव्हासला प्रिपेअर करतो. ओके, सो कॅनव्हासला प्रिपेअर करणं म्हणजे नक्की काय, तर हे जर तुम्ही बघितलं असेल तर कॅनव्हासचं टेक्स्चर खूप रफ असतं. ओके, सो त्या रफनेसला थोडंसं कमी करण्यासाठी म्हणजे प्रॉपर तुमची नंतरचे जे पण कलर्स तुम्ही अप्लाय करणार आहात त्याला प्रॉपरली ब्लेंड करण्यासाठी एक आपण कोट याच्यावरती अप्लाय करतो. सो जो की तुम्ही कोणत्याही कलरचा करू शकता. आता मी माझ्या रेफरन्स इमेजमध्ये बघेल की रेफरन्स इमेजमध्ये मला जास्त प्रमाणात कोणता कलर दिसतोय. सो तुम्ही येलो यूज करू शकता, ऑरेंज यूज करू शकता किंवा ब्ल्यू करू शकता यूज. ओके, सो मी इकडे ब्ल्यू कलर यूज करते. सो थोडासा फक्त आपण एक ब्ल्यू कलर मी इथे अप्लाय करतो आणि त्याला नॉर्मल वॉटरसोबत ब्लेंड करतो. नॉर्मल पाणी येते त्याच्यामध्ये काहीच आपल्याला यूज वेगळं काही करायचं नाही. ओके, तर आपण आता जिथपर्यंत आलो आहे जर तुम्ही बघितलं असेल तर खूप जास्त छोटी छोटी डिटेलिंग आहे. एवढ्या इझी जर तुम्ही बघितलं असेल रेफरन्स इमेज जो की इझी बघताना वाटतोय बट त्याच्यामध्ये खूप जास्त डिटेलिंग आहे आणि तुम्ही माझे हात वगैरे बघू शकता काय अवस्था झाली आहे. एनिवेज जे छोटे छोटे डिटेलिंग आहे ते मी कंप्लीट करत आहे आणि मग तुम्हाला एक छोटासा त्याचा लुक देत आहे.
छोटे छोटे ग्रास मी ॲड करत आहे. एक फर्स्ट मी पूर्ण येलो कलर आणि ब्लॅक कलरने एक बेस क्रिएट केला आहे आणि आता छोटी छोटी ग्रास मी त्या पूर्ण शेतांचा जो स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये मी ॲड करत आहे. ओके गाईज, सो माझी खरंच फोनची स्टोरेज भरत आली आहे आणि माझी पेंटिंग अजून पण इन प्रोसेस आहे. कारण आता आपण एक फक्त बेस क्रिएट करून घेतला आहे आणि तुम्ही त्या रेफरन्स इमेजमध्ये बघत असेल तर खूप सारे कोकोनट ट्रीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीज आहेत. सो ह्या बेसनंतर आता मी प्रॉपरली त्याचा फायनल जो पण कोकोनट ट्रीवाला जो टेक्स्चर आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूयात. कारण आता ही व्हिडिओज खूप मोठी झाली आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला नक्की सांगू शकता की माझ्या आर्ट व्लॉगच्या व्यतिरिक्त मी कोणत्या कोणत्या प्रकारचे व्लॉग्स आणि तुम्हाला माझ्याकडून काय काय बघायला आवडेल वेगवेगळ्या गोष्टी तर मला कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा. आय होप तुम्हाला हे आर्ट व्लॉग्स आवडतील आणि जेवढ्या पण आर्ट म्हणजे जेवढे पण जे लोक असतील ज्यांना आर्ट शिकायची खरंच आवड आहे त्यांच्यासाठी हे आर्ट ब्लॉग्स माझे हेल्प करतील. आणि अशा अशा लोकांपर्यंत तुम्ही माझे हे आर्ट ब्लॉग नक्की शेअर करा की ते हे आर्ट बघून रिक्रिएट करतील. आणि जर तुम्ही रिक्रिएट करणार असाल तर मला टॅग करायला नक्की विसरू नका. ओके, सो आपण ही व्हिडिओ इथपर्यंतच ठेवूयात. आय नो ही व्हिडिओ खूप मोठी होणार आहे. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ आणि ह्याचा पार्ट 2 लवकरच किंवा उद्याच मी पोस्ट करेल. आय होप मी उद्या पोस्ट करेल लगेचच बॅक टू बॅक. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला ही आर्ट ब्लॉग सिरीज माझी कशी वाटत आहे. ओके, बाय बाय.